पांढरा सोनं पिकवणारा जिल्हा म्हणून संपूर्ण देशात ओळख असलेल्या यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक कपाशीचं उत्पादन घेतले जाते आणि त्यानंतर सोयाबीन, कपाशी आणि सोयाबीन या दोन पिकाचं प्रामुख्याने उत्पादन यवतमाळ जिल्ह्यामध्ये घेतले जाते। सरासरीपेक्षा या वर्षी जुलै महिन्यात संपूर्ण 53% पाऊस पडलेला आहे। मागच्या वर्षीच्या तुलनेत जर आपण विचार केला तर 80-85% पाऊस झाला होता। त्यामुळे समाधानकारक पाऊस अद्यापही यवतमाळ जिल्ह्यात झालेला नाही। एकही नदी नाल्यांना पूर गेलेला नाही। अशात कडक ऊन तपते आणि कडक ऊन पडत असल्यामुळे कपाशी माना खाली टाकताना आपल्याला पाहायला मिळते। कपाशीला अत्यंत पाण्याची गरज असताना पाण्यानं गेल्या 15 दिवसांपासून दडी मारलेली आहे। त्यामुळे कपाशी आणि सोयाबीन उत्पादक कास्तकार सध्या चांगलाच अडचणीत सापडला आहे। या वर्षी जर कदाचित पावसाने वेळेवर हजेरी लावली नाही तर यवतमाळ जिल्ह्यात कोरडा दुष्काळ पडण्याची शक्यता सध्या तरी वर्तवली जाते। विशेष म्हणजे यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय। पावसाची टक्केवारी प्रचंड आहे। मागच्या वर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्या, अतिवृष्टी झाल्यामुळे तब्बल 124 महसुली मंडळातनी अतिवृष्टी झाली होती। मात्र यंदा फक्त 26 महसुली मंडळातनी अतिवृष्टी झालेली आहे। म्हणजेच यवतमाळ जिल्ह्यात केवळ आत्तापर्यंत 53% पाऊस झालेला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हा पाऊस समाधानकारक नाही आहे। यवतमाळ जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये 40%च्या वर पाणीसाठा अजूनही नाही आहे। त्यामुळे पाऊस वेळेवर जर नाही आला तर मग नाही का यवतमाळ जिल्ह्यात कोरडा दुष्काळ पडणार हे मात्र स्पष्ट आहे। आज सध्या यवतमाळ जिल्ह्यातील कास्तकारांचं लक्ष आभाळाकडे लागलेलं आहे, पावसाकडे लागलेलं आहे। मात्र पाऊस वेळेवर पडत नसल्यामुळे शेतकरी सध्या हतबल झालेला आहे, चिंतेत सापडलेला आहे। नापिकी जर झाली तर शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न निर्माण राहणार आहे। त्यामुळे शेतकरी सध्या चिंतेत आहे एवढे मात्र नक्की। संजय राठोड, साम टीव्ही न्यूज, यवतमाळ। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।